नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यूपी प्रमाणे कायदा करणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। नाशिकसह त्र्यंबकेश्वरचा विकास केला जाणार। कुंभमेळ्याआधी कामं पूर्ण करण्याचं टार्गेट असेल। 2 टप्प्यात विकास कामं केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। विकास आराखड्याला लवकरच मान्यता दिली जाईल। मेळा प्राधिकरण समिती स्थापन करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला। नाशिक कुंभमेळ्यासाठी यूपीच्या धर्तीवर आता कायदा केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। सोबतच नाशिकसह त्र्यंबकेश्वरचा सुद्धा विकास केला जाणार असल्याचं ते म्हणाले। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि या बैठकीनंतर फडणवीसांनी ही माहिती दिली। मुख्यमंत्र्याची जबाबदारी असतेच, पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं, त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो, तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे, कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातनं लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास 1100 कोटी रुपयाचा एक आराखडा तिथला तयार केलेला आहे। त्याचे 2 टप्पे आम्ही करतो। पहिला टप्पा जो सिंहस्थापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील।